Welcome to Reversible Photonics, a podcast by Santosh Kumar Kolhe, Prime Computers Barshi. नमस्कार. आज आपण एका अशा तंत्रज्ञानाच्या जगात डोकावणार आहोत जे भविष्यातलं कम्प्युटिंग म्हणजे संगणन बदलू शकतं. हे आहे रिव्हर्सिबल फोटोनिक्स. मला आठवते MKCLच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनी आदरणीय विवेक सावंत सरांनी याचा उल्लेख केला होता. तेव्हापासूनच याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता होती. तर आज आपण जरा याच विषयात खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे काही संशोधन लेख आहेत ज्यांच्या आधारावर आपण ही चर्चा करणार आहोत. नमस्कार. हो, आणि हा विषय महत्त्वाचा का आहे हे आधी लक्षात घेऊया. आज आपण डिजिटल युगात आहोत. सगळीकडे डेटा म्हणजे सगळं काही. पण हा प्रचंड डेटा सांभाळायला जी कम्प्युटिंग पॉवर लागते ना, ती खूप जास्त ऊर्जा वापरते आणि त्यातून प्रचंड उष्णता पण निर्माण होते. म्हणजे आपले हे जे सुपरफास्ट संगणक आहेत ते स्वतःच्याच वेगाने तापून चाललेत असं म्हणायचंय का? अगदी. पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्सची ही एक मोठी मर्यादा समोर येतेय. उष्णता आणि ऊर्जेचा वापर. म्हणजे एक प्रकारची उष्णतेची भिंत किंवा ऊर्जेचं संकट म्हणता येईल का? आणि याच पार्श्वभूमीवर रिव्हर्सिबल फोटॉनिक्स येतं. तर आज आपण काय करूया, या पुरवलेल्या माहितीच्या आधारे समजून घेऊया की हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, पारंपरिक पद्धतींपेक्षा ते वेगळं कसं आहे, जास्त कार्यक्षम कसं आहे आणि याचं भविष्य काय असू शकतं. चला तर मग सुरुवात करूया त्या मूळ समस्येपासून. पारंपरिक संगणकात ही एवढी उष्णता आणि ऊर्जेचा अपव्यय का होतो? याचं मूळ आहे एका भौतिकशास्त्राच्या तत्वात. लँडाउअर्सचं तत्व म्हणतात त्याला. लँडाउअर्स प्रिन्सिपल. 1961 मध्ये राल्फ लँडावर म्हणून होते, त्यांनी हे मांडलं. ते काय म्हणाले की कोणतीही माहिती जेव्हा तिची प्रक्रिया लॉजिकली इरिव्हर्सिबल म्हणजे अपरिवर्तनीय पद्धतीने होते. अपरिवर्तनीय म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण कम्प्युटरमधला एखादा बिट पुसतो, डिलीट करतो किंवा विसरतो, तेव्हा निसर्गाला त्याची एक किमान किंमत चुकवावी लागते, उष्णतेच्या रूपात. काय सांगताय? फक्त माहिती पुसल्याने उष्णता निर्माण होते? हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण कम्प्युटरवर डिलीट बटन दाबतो तेव्हा अक्षरशः ऊर्जा वाया घालवतो. अगदी तसंच, अगदी. आणि गंमत म्हणजे ही जी किमान मर्यादा आहे ना, 1 kHz-KTLN2, ती खूप लहान आहे खरं तर. पण आजचे आपले संगणक प्रत्येक बीट पुसताना या मर्यादेपेक्षा अब्जावधी पटींनी जास्त ऊर्जा उष्णतेत बदलतात. अब्जावधी पट म्हणजे प्रचंड अपव्यय होतोय. हो. याउलट रिव्हर्सिबल कम्प्युटिंग म्हणजे परिवर्तनीय संगणन या तत्वावर काम करतं की माहिती पुसायचीच नाही. प्रत्येक गणनेची पायरी अशी डिझाईन करायची की तिच्या आउटपुटवरून तिचा इनपुट परत मिळवता आला पाहिजे. अच्छा, म्हणजे दोन्ही दिशांनी प्रक्रिया शक्य. बरोबर. रिव्हर्सिबल त्यामुळे काय होतं, सैद्धांतिकदृष्ट्या माहिती पुसली जात नाही आणि मग लँडोहरच्या तत्वानुसार जी उष्णता निर्माण व्हायला पाहिजे ती टाळता येते. म्हणजे माहिती न गमावता गणना. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. पण हे फक्त थिअरी आहे की प्रत्यक्षात असं काही सिद्ध झालंय? नाही, हे फक्त कागदावर नाहीये. 2012 मध्ये, मग 2016, 2018 मध्ये वेगवेगळे प्रयोग झालेत. ऑप्टिकल ट्विझर्स वापरून, नॅनोमॅग्नेटिक बिट्स वापरून हे तत्व प्रत्यक्ष सिद्ध केलं गेलंय. त्यामुळे आता हा केवळ एक अंदाज नाहीये, हा विज्ञानाने मान्य केलेला नियम आहे. ओके. आणि याच तत्वाचा वापर जेव्हा प्रकाशाच्या मदतीने म्हणजे फोटॉन वापरून केला जातो, तेव्हा त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल फोटॉनिक्स. अच्छा, तर इथे प्रकाशाची फोटॉनची एंट्री होते. पण मग सामान्य ऑप्टिकल कम्प्युटिंग पण आहेच. त्यातही प्रकाश वापरतात. मग या सामान्य ऑप्टिकल कम्प्युटिंगमध्ये आणि रिव्हर्सिबल फोटॉनिक्समध्ये नेमका फरक काय? दोन्हीत प्रकाशच आहे ना? बरोबर. दोन्हीमध्ये प्रकाश आहे, पण त्यांचा फोकस, त्यांचा उद्देश वेगळा आहे. सामान्य ऑप्टिकल कम्प्युटिंगचा मुख्य भर कशावर असतो? तर वेग वाढवण्यावर, स्पीड आणि बँडविड्थ वाढवण्यावर. इलेक्ट्रॉनिक्सऐवजी प्रकाश वापरायचा. पण रिव्हर्सिबल फोटॉनिक्सचा मुख्य उद्देश आहे ऊर्जेची कार्यक्षमता वाढवणं, एनर्जी एफिशियन्सी आणि उष्णता निर्मिती कमी करणं. कशाच्या आधारावर? तर त्या लँडोवरच्या तत्वाच्या आधारावर, रिव्हर्सिबिलिटीच्या आधारावर. म्हणजे इथे वेग महत्वाचा नाहीये, ऊर्जा बचत जास्त महत्वाची आहे. अगदी. वेग कदाचित मिळेलही, पण तो साईड इफेक्ट आहे. मुख्य हेतू ऊर्जेची बचत आहे. आणि हे करण्यासाठी काही खास टेक्नॉलॉजी विकसित होत आहेत. एक आहे रेणू आधारित फोटो स्विचेस, मॉलिक्युलर फोटो स्विचेस. फोटो स्विचेस म्हणजे प्रकाशाने चालू बंद होणारे. हो, तसंच काहीसं.
म्हणजे असे सूक्ष्म रेणू जे प्रकाशाच्या विशिष्ट वेव्हलेंथने म्हणजे तरंगलांबीने आपली अवस्था बदलतात. जणू काही लाईट स्विचसारखे. उदाहरणं, एक अवस्था असेल प्रकाशमान होणारी, दुसरी न होणारी. ड्रॉनपा नावाचं एक प्रोटीन आहे, ते याचंच उदाहरण आहे. लेझर लाईटनी ते कंट्रोल करता येतं. अरे वा, याचा उपयोग कुठे होऊ शकतो? याचा उपयोग अल्ट्रा हाय डेन्सिटी डेटा स्टोरेजसाठी, म्हणजे खूप जास्त माहिती कमी जागेत साठवण्यासाठी, किंवा मग बायोमेडिकल इमेजिंगमध्ये पेशींमधल्या गुंतागुंतीच्या गोष्टी बघायला. दुसरी एक टेक्नॉलॉजी आहे फेज चेंज मटेरियल्स, PCMs, फेज चेंज मटेरियल्स. हे नाव ऐकलंय कुठेतरी. CD-DVD मध्ये असतं का हे? अगदी बरोबर. चॅल्कोजेनाइड अलॉयज वापरतात त्यात. हे मटेरियल्स उष्णता किंवा प्रकाशाने आपली भौतिक अवस्था बदलतात. म्हणजे एकतर स्फटिकासारखी क्रिस्टलाइन किंवा काचेसारखी ॲमॉर्फस. आणि प्रत्येक अवस्थेतून प्रकाश वेगळ्या प्रकारे जातो. त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बदलतो. महत्त्वाचं म्हणजे ही स्थिती बदलल्यावर ऊर्जा नसतानाही तशीच राहते, नॉन व्हॉलेटाईल. म्हणजे मेमरीसारखं काम करू शकतं हे? हो, नक्कीच. हे दोन्ही इंटरेस्टिंग आहेत. पण अजून एक नाव ऐकलं, इन्व्हर्स डिझाईन. हो. हे काय आहे? हे जरा वेगळं वाटतंय. हो. इन्व्हर्स डिझाईन ही खरं तर विचार करण्याची पद्धतच बदलते. पारंपरिक पद्धतीत आपण काय करतो? आधी रचना म्हणजे डिझाईन करतो, मग बघतो की ते काय काम करते. इथे उलटा आहे. आपल्याला काय काम करून घ्यायचंय, कोणतं फंक्शन हवंय हे आधी ठरवायचं. उदाहरणार्थ, समजा आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश वेगळा करायचा आहे. हे झालं फंक्शन. मग आपण एक शक्तिशाली अल्गोरिदमला सांगतो की या कामासाठी PCM सारख्या मटेरियलचा किंवा इतर फोटोनिक रचनेचा नक्की कोणता नमुना, कोणतं पॅटर्न लागेल. तो अल्गोरिदम मग अक्षरशः पिक्सेल बाय पिक्सेल ती रचना तयार करतो. म्हणजे आपण नाही, अल्गोरिदम डिझाईन ठरवतो. पण याचा फायदा काय? सर्वात मोठा फायदा आहे लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. या पद्धतीने बनवलेलं डिव्हाइस एकदा तयार झाल्यावरही त्याचं कार्य बदलता येतं. काय म्हणता? बनवल्यानंतर? हो. तुम्ही प्रकाशाने किंवा उष्णतेने त्या PCMचा पॅटर्न बदलून त्याच चिपला वेगळं काम करायला लावू शकता. याला म्हणतात पोस्ट फॅब्रिकेशन ट्युनिंग किंवा रिकन्फिगरेशन. ही क्षमता पारंपरिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही आहे. एकाच हार्डवेअरमधून अनेक कामं घेता येतात. अरे वा, म्हणजे हार्डवेअर जे सॉफ्टवेअरसारखं वागेल, हे तर खरंच खूपच भारी आहे. पण पुन्हा येतो मूळ प्रश्नाकडे. या सगळ्या रिव्हर्सिबल गोष्टींमुळे ऊर्जा किती वाचते? पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत हा फरक नेमका किती असतो? ठीक आहे. बघा, पारंपरिक लॉजिक गेट्स जे आहेत, अँड, ऑर वगैरे, ते माहिती गमावतात. म्हणजे त्यांच्या आउटपुटवरून तुम्हाला नक्की इनपुट काय होतं हे 100% सांगता येत नाही. याच माहितीच्या हानीमुळे उष्णता निर्माण होते, लँडॉर तत्वानुसार. रिव्हर्सिबल लॉजिक गेट्स जे आहेत, फेनमन गेट, टॉफोली गेट अशी नावं आहेत त्यांची, ते असे बनवतात की इनपुट आणि आउटपुटची संख्या समान असते. आणि कोणतीही माहिती गमावली जात नाही. त्यामुळे उष्णता खूप कमी होते. आकड्यात सांगायचं झालं तर दुसरी एक पद्धत आहे ऊर्जा वाचवायची, क्वासी ॲडियाबॅटिक म्हणून. तिच्यापेक्षाही ही रिव्हर्सिबल पद्धत अंदाजे 20% जास्त ऊर्जा वाचू शकते. फक्त 20%? मग एवढा फरक पडतो का त्याने? नाही, तो 20% आकडा असा बघू नका. असा विचार करा, समजा एक पद्धत 79% ऊर्जा वाचवतीये, त्यात 20%ची सुधारणा म्हणजे ती कुठपर्यंत पोहोचली? 99% पर्यंत. टक्केवारीत फरक 20%चा दिसतोय, पण वाया जाणारी ऊर्जा किती कमी झाली? 21%वरून फक्त 1% आली. अरे हो, बरोबर. याचा अर्थ काय? तुम्ही आधीपेक्षा 21 पट जास्त कार्यक्षम झाला आहात. 21 पट? हो. दिलेल्या ऊर्जेत 21 पट जास्त काम करता येणं हे खूप मोठं आहे. 21 पट जास्त कार्यक्षमता. हा आकडा खरंच खूप प्रभावी आहे. या पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोनिक्स यांची थेट तुलना करायला हवी. कुठे फोटोनिक्स सरस आहे आणि कुठे अजूनही इलेक्ट्रॉनिक्सची गरज आहे? अगदी. दोन्हीचे फायदे तोटे आहेत. पहिलं म्हणजे वेग आणि बँडविड्थ, स्पीड आणि डेटा कॅपॅसिटी. इथे फोटोनिक्स स्पष्टपणे जिंकतं. प्रकाश इलेक्ट्रॉनपेक्षा खूप वेगळा जातो, त्यामुळे डेटा ट्रान्सफर फास्ट होतो आणि एकाच वेळी जास्त डेटा पाठवता येतो. IR लॅब्ससारख्या कंपन्या म्हणतात की 5 ते 10 पट जास्त बँडविड्थ आणि 10 पट कमी लेटेन्सी म्हणजे डिले मिळतो. दुसरा मुद्दा उष्णता. डेटा वहनासाठी म्हणजे कम्युनिकेशनसाठी फोटोनिक्समध्ये खूप कमी उष्णता निर्माण होते, कारण तिथे माहितीची हानी कमी आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये तारेतून करंट जाताना विरोधामुळे उष्णता तयार होते.
आणि ऊर्जा वापर? तिसरा मुद्दा, ऊर्जा वापर. विशेषतः डेटा इकडून तिकडे नेण्यासाठी फोटोनिक्स खूपच कमी ऊर्जा वापरतं. म्हणूनच ते सूत्र महत्वाचं ठरतंय, कम्प्यूट विथ इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेट विथ फोटोनिक्स. गणना इलेक्ट्रॉनिक्सने करा, पण संवाद फोटोनिक्सने साधा. बरोबर. एका अभ्यासात असं म्हटलंय की फोटोनिक फॅब्रिक वापरून डेटा कम्युनिकेशनमध्ये 60 ते 90% ऊर्जा वाचवता येते. बापरे, 60 ते 90%? हे तर खूप मोठे आकडे आहेत. पण मग आव्हानं काय आहेत? फोटोनिक्स इतकं चांगलं असेल तर सगळीकडे तेच का वापरत नाहीत अजून? इलेक्ट्रॉनिक्स इतकं सहज मागे पडणार नाहीये. बरोबर. फोटोनिक्स समोर मोठी आव्हानं आहेत अजून. पहिलं म्हणजे फोटॉनचा एकमेकांशी होणारा संवाद खूप कमकुवत असतो. वीक इंटरॅक्शन. लॉजिक ऑपरेशन करायला हा संवाद महत्त्वाचा असतो. त्यामुळे फोटॉनिक लॉजिक गेट्स बनवणं कठीण आहे किंवा त्यासाठी जास्त ऊर्जा लागणारे किंवा मोठे घटक वापरावे लागतात. म्हणजे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हो. दुसरं आव्हान आहे आकार, लार्जर साईज. आजचे फोटोनिक घटक म्हणजे वेव्हगाईड वगैरे ते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिस्टरपेक्षा मोठे असतात. ट्रान्झिस्टर आता नॅनोमीटर स्केलवर गेलेत. फोटोनिक घटक अजून मायक्रॉन स्केलवर आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे एका चिपवर कमी घटक बसतात. डेन्सिटी कमी होते. अच्छा. आणि तिसरं आव्हान? तिसरं महत्त्वाचं आव्हान आहे मेमरीचा अभाव, लॅक ऑफ नेटिव्ह मेमरी. प्रकाशाला असं सहज साठवून ठेवता येत नाही जसं आपण चार्ज साठवतो कॅपॅसिटरमध्ये. त्यामुळे नैसर्गिक फोटॉनिक मेमरी बनवणं अवघड आहे. म्हणून मग अनेकदा काय करावं लागतं? प्रकाशातल्या सिग्नलला इलेक्ट्रॉनिकमध्ये बदलायचं, त्यावर प्रक्रिया करायची आणि परत प्रकाशात रूपांतरित करायचं. ओईओ कन्व्हर्जन म्हणतात त्याला. ऑप्टिकल, इलेक्ट्रॉनिक ऑप्टिकल. अगदी. ओईओ कन्व्हर्जन. यात वेळ पण जातो आणि ऊर्जा पण वाया जाते. म्हणजे चित्र असं दिसतंय की दोन्ही तंत्रज्ञानांची आपापली ताकद आहे आणि मर्यादाही आहेत. मग भविष्य कसं असेल? पूर्णपणे फोटोनिक संगणक बनतील की काहीतरी वेगळं होईल? सध्या तरी बहुतेक तज्ज्ञांचा कल हा हायब्रिड भविष्याकडे दिसतोय. म्हणजे जिथे खूप किचकट गणना म्हणजे कॉम्प्युटेशन करायचं आहे, तिथे कदाचित इलेक्ट्रॉनिक्सच अजून प्रभावी राहील. पण जिथे प्रचंड डेटाची देवाणघेवाण करायची आहे, ती पण वेगाने आणि कमी ऊर्जेत. जसं की प्रोसेसरच्या आतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा एका चिपमधनं दुसऱ्या चिपमध्ये. बरोबर. किंवा सर्व्हर रॅकमध्ये एका सर्व्हरमधून दुसऱ्या सर्व्हरमध्ये. अशा ठिकाणी रिव्हर्सेबल फोटॉनिक्स किंवा ऑप्टिकल इंटरकनेक्ट्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. AR लॅब्स, इंटेलसारख्या कंपन्या ह्याच हायब्रिड मॉडेलवर फोकस करत आहेत. हे जास्त व्यवहार्य वाटतंय. मग या तंत्रज्ञानाचा वापर आज प्रत्यक्षात कुठे कुठे होताना दिसतोय? काही उदाहरणं देता येतील? हो, नक्कीच. हे आता फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे डेटा सेंटर्स. आजकालचे मोठे डेटा सेंटर्स प्रचंड ऊर्जा वापरतात. तर तिथे चिप्सच्या आतमध्ये आणि 2 चिप्समध्ये डेटा कम्युनिकेशनसाठी फोटॉनिक्स वापरण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. ऑप्टिकल आयो म्हणतात त्याला. AR लॅब्स, रॅनोवस सारख्या कंपन्या ह्यात आघाडीवर आहेत. यामुळे AI आणि HPC म्हणजे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगसाठी जी प्रचंड बँडविड्थ लागते ती कमी ऊर्जेत शक्य होतीये. आपण आधी म्हटल्याप्रमाणे 60-90% ऊर्जा बचत. हे खूप महत्वाचं आहे, विशेषतः AIच्या वाढत्या वापरामुळे. अगदी. दुसरं म्हणजे LI एक्सेलरेटर्स. AI मॉडेलमध्ये ना मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन नावाचं एक गणितीय ऑपरेशन खूप जास्त वेळा करावं लागतं. तर यासाठी खास ऑप्टिकल न्यूरल नेटवर्क्स ONS बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकाशाचा इंटरफरन्ससारखा गुणधर्म वापरून हे गणित इलेक्ट्रॉनिक्सपेक्षा खूप वेगाने आणि कमी ऊर्जेत करता येऊ शकतं असं म्हटलं जातंय. एन्टिटी रिसर्च, लाईट मॅटर या कंपन्या यावर काम करत आहेत. हे अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण काही विशिष्ट कामासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. अच्छा. डेटा सेंटर आणि AI सोडलं तर? दैनंदिन जीवनात पण काही उदाहरणं आहेत. जसं की स्मार्ट खिडक्या, इलेक्ट्रोक्रोमिक विंडोज. त्या रिव्हर्सिबल इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया वापरतात. एका बटनावर काच पारदर्शक किंवा अपारदर्शक होते. यामुळे इमारतींमधली एअर कंडिशनिंगची ऊर्जा वाचते. आणि आपण आधी बोललो ते रेणू आधारित स्विचेस जसं की ड्रॉनपा प्रोटीन, त्याचा वापर बायोमेडिकल इमेजिंगमध्ये होतोय, पेशींच्या आतल्या गोष्टी बघायला. ही उदाहरणं ऐकून खरंच वाटतंय की हे तंत्रज्ञान आपल्याजवळ येतंय. पण तरीही हे मुख्य प्रवाहात यायला अजून कोणत्या मोठ्या अडचणी पार कराव्या लागतील? आव्हानं काय आहेत? आव्हानं अजून बरीच आहेत. एक म्हणजे तांत्रिक मर्यादा. त्यात येतं स्केलेबिलिटी. म्हणजे हे घटक मोठ्या प्रमाणात, कमी खर्चात आणि खात्रीशीरपणे बनवता येणं.
फॅब्रिकेशनमध्ये म्हणजे उत्पादनात अगदी छोट्या चुका झाल्या तरी त्याचा कामगिरीवर मोठा परिणाम होतो. दुसरं, आपण आधी बोललो तो फोटॉनचा कमकुवत संवाद, वीक नॉन लिनियर इफेक्ट्स. त्यामुळे लॉजिक गेट्ससाठी जास्त ऊर्जा लागते किंवा ते मोठे बनवावे लागतात. आणि तिसरं, मेमरीचा अभाव, ज्यामुळे ते OEO रूपांतरण करावं लागतं. आणि अजून काय? अजून एक मोठी अडचण आहे एकात्मतेची, इंटिग्रेशन चॅलेंज. म्हणजे इलेक्ट्रॉनिक चिप आणि फोटॉनिक चिप यांना एकत्र एकाच पॅकेजमध्ये इफिशियंटली जोडणं हे खूप अवघड काम आहे. प्रकाशाचा स्रोत म्हणजे लेझर आणि वेव्हगाईड म्हणजे प्रकाशाचा मार्ग यांना अगदी अचूकपणे अलाइन करावं लागतं. जरा जरी इकडे तिकडे झालं तरी प्रकाश वाया जातो. हे खूप नाजूक काम असणार. हो, यासाठी एव्हॅनेसंट कपलर सारखे तंत्रज्ञान वापरतात. म्हणजे एका चिपमधून दुसऱ्या चिपमध्ये प्रकाश थेट स्पर्श न करता उडी मारून जातो. किंवा ऑप्टिकल आय.ओ. पण हे अजूनही एक मोठं इंजिनिअरिंग चॅलेंज आहे. ठीक आहे. आता एक शेवटचा पण महत्वाचा मुद्दा मला विचारायचा आहे. या रिव्हर्सिबल फोटॉनिक्सचा ऑप्टिकल कम्प्युटिंग आणि क्वांटम कम्प्युटिंगशी काय संबंध आहे किंवा फरक काय आहे? कारण हे तिन्ही शब्द अनेकदा एकत्र ऐकले जातात. हो, हा गोंधळ होऊ शकतो, कारण तिन्ही तंत्रज्ञानं काही प्रमाणात प्रकाश वापरू शकतात. पण त्यांचे ध्येय आणि त्यांची मूलभूत तत्व वेगळी आहेत. फरक बघूया आधी. रिव्हर्सिबल फोटॉनिक्सचं ध्येय काय? ऊर्जा कार्यक्षमता वाढवणं, उष्णता कमी करणं. तत्व, लँडॉरचं तत्व, माहितीची हानी टाळणं. ओके. ऑप्टिकल कम्प्युटिंगचं ध्येय, वेग वाढवणं, बँडविड्थ वाढवणं. तत्व, प्रकाशाचे भौतिक गुणधर्म वापरायचे गणनेसाठी, जसं इंटरफेरन्स, नॉन लिनियरिटी. आणि क्वांटम कम्प्युटिंगचं ध्येय, अत्यंत क्लिष्ट समस्या सोडवणं, ज्या पारंपरिक संगणकांना जमणार नाहीत. तत्व, क्वांटम मेकॅनिक्सचे नियम वापरायचे, सुपरपोजिशन, एन्टँगलमेंट. म्हणजे तिघांचे हेतू आणि आधार पूर्णपणे वेगळे आहेत. हो, पण त्यांच्यात संबंध पण आहे. ते एकमेकांना पूरक ठरू शकतात. जसं की क्वांटम कम्प्युटिंगमध्ये फोटॉनचा वापर क्यूबिट म्हणून केला जाऊ शकतो. क्वांटम बिट, साई क्वांटम, झॅनाडू सारख्या कंपन्या याच फोटॉनिक क्यूबिट्सवर आधारित क्वांटम कॉम्प्युटर बनवत आहेत. अच्छा. इतकंच नाही तर इतर प्रकारचे क्वांटम कॉम्प्युटर जे आहेत, म्हणजे सुपर कंडक्टिंग क्यूबिट्स किंवा स्पिन आधारित क्यूबिट्स वापरणारे, त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या घटकांना जोडण्यासाठी किंवा माहिती बाहेर आणण्यासाठी फोटॉनिक इंटरकनेक्टचा वापर केला जातोय. यामुळे क्वांटम कॉम्प्युटरचा आकार वाढवणं म्हणजे स्केलिंग करणं सोपं होतं. म्हणजे फोटॉनिक्स हे क्वांटम कम्प्युटिंगसाठी एक महत्त्वाचं सहाय्यक तंत्रज्ञान, एक प्रकारे एनेबलिंग टेक्नॉलॉजी ठरत आहे. म्हणजे हे तिन्ही जरी वेगळे असले तरी एकमेकांना मदत करत आहेत. हे स्पष्टीकरण खरंच महत्वाचं होतं. धन्यवाद. तर आपण आज बरीच चर्चा केली. या सगळ्याचा आपण निष्कर्ष काय काढू शकतो? मला तरी असं दिसतंय की रिव्हर्सिबल फोटॉनिक्स हे संगणकीय जगासमोर जे ऊर्जेचं आणि उष्णतेचं आव्हान वाढतंय त्यावर मात करण्याचं एक खूप गंभीर आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. हे लँडॉरच्या मूलभूत तत्वावर आधारित आहे. माहितीची हानी टाळून प्रकाशाच्या मदतीने जास्त कार्यक्षमतेने काम करण्यावर याचा भर आहे. तुम्ही म्हणालात तसं पूर्णपणे फोटॉनिक संगणक कदाचित अजून दूर असेल किंवा त्यात मेमरी आणि आकारासारखी आव्हानं असतील. पण हायब्रिड दृष्टिकोन विशेषतः डेटा सेंटर्स आणि AI सारख्या क्षेत्रांमध्ये खूपच आश्वासक वाटतोय. अगदी बरोबर, अगदी अचूक सारांश सांगितला तुम्ही. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, जो कदाचित आपल्या श्रोत्यांनीही करावा. आपण बघितलं की रिव्हर्सिबल कम्प्युटिंगचं तत्व म्हणजे माहितीची हानी टाळणं हे फोटॉनिक्समध्ये ऊर्जा वाचवण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. पण हा विचार, हे तत्व फक्त फोटॉनिक्सपुरतंच मर्यादित राहील का? की भविष्यात जे काही नवीन कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी येतील, मग ते क्वांटम असोत, न्यूरोमॉर्फिक असोत किंवा अजून काही वेगळाच असोत, त्यांना जर ऊर्जेच्या मर्यादा ओलांडायच्या असतील तर हे माहिती जतन करण्याचं तत्वच त्यांच्यासाठी मूलभूत ठरेल. कदाचित ऊर्जा कार्यक्षमतेची खरी गुरुकिल्ली ही गणनेच्या पद्धतीत नसून आपण माहिती कशी हाताळतो, तिचं व्यवस्थापन कसं करतो यात असेल. खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. माहितीची हानी टाळणं हे फक्त फोटॉनिक्सपुरतं नाही, तर एकंदरीतच माहिती प्रक्रियेचा एक महत्त्वाचं डिझाईन तत्व बनू शकेल का? यावर नक्कीच विचार करायला हवा. खूप खूप धन्यवाद आजच्या या सखोल चर्चेसाठी. धन्यवाद.